जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला संपवण्यात आलं। या घटनेनंतर राज्यभर एकच खळबळ उडाली। या प्रकरणातील नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे। विशेष न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांच्या समोर ही सुनावणी पार पडली। यावेळी आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी न्यायालयात एक धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी कडक युक्तिवाद केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली। नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरणात आता महत्त्वाची बातमी समोर येते। चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी किरकोळ वादातून मला गोवण्यात आलं असा धक्कादायक बनाव कोर्टासमोर केला। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर काही तक्रार आहे का असं न्यायाधीशांनी विचारलं आणि यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात गोवण्यात आलं असं सांगत बचाव केला। मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्याचा हा दावा फोल ठरलाय। पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला विशेष न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केलं। न्यायाधीशांनी विचारणा केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली नाहीच, तर कबुली देण्याऐवजी त्यानं किरकोळ भांडणामुळे मला इथे आणलंय असा दावा केला आणि पोलिसांवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी आरोपीच्या गुन्ह्याची भीषणता मांडली आणि कडक कोठडीची यावेळी मागणी केली। तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे काही मुद्दे मांडले आहेत। आरोपीने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय आणि त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे। आरोपीने यापूर्वी सुद्धा असे गुन्हे केले आहेत का किंवा पीडितेवर आधी अत्याचार झाले आहेत का याचा तपास करायचा आहे। ज्या शस्त्राने चिमुकलीची हत्या केली ते शस्त्र जप्त करायचं असून साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत। या गुन्ह्यात त्याला इतर कोणी मदत केली आहे का याचीही चौकशी केली जाणार आहे, असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयात करण्यात आला। भीमराव प्रभाकर कांबळे असं कोठडीत झालेल्या आरोपीचं नाव आहे आणि त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 64, 74, 137, 140 यांसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी पुण्यातील नवले पुलावर पाहायला मिळाले। नराधमाला फाशी द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आणि पीडितेच्या पालकांनी चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून सुमारे 4 तास रस्ता रोखून धरला होता। या आंदोलनामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते। अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं। त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय। नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सर्व व्यापारी संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आलाय।